काय आणले ग सुधा? सुधाने आणलेले गिफ्ट उलटे पलटे करून पाहत ओवीने उत्साहाने विचारले. तूच उघडून बघ ना, म्हणजे तुला कळेल काय गिफ्ट आहे. हे न सांगता सुधा ओवीला उघडून बघण्यासाठी उल्हासून म्हणाली. वाव, कसलं भारी आहे यार हे पैंजण. गिफ्ट उघडून बघितल्यावर चांदीच्या सुंदर पैंजणांची जोड पाहून ओवीच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत होता. तुला आवडले ना? सुधाने तिला विचारले. मान वर खाली करत हसत भाऊक होत ओवी म्हणाली, खूप खूप आवडले. थँक्यू सो मच सुधा. पण यार, हे एवढे महागडे गिफ्ट आणण्याची गरज नव्हती. तू आलीस हे खूप आहे माझ्यासाठी. असू दे ग, तुझ्या आयुष्यातला खास दिवस आहे तर गिफ्टही खास असे आयुष्यभर लक्षात राहील असेच हवे ना. तेव्हा चुप बस, घालून दाखव बरं हे. सुधा तिला पैंजण पायात घालून दाखवायला सांगत म्हणाली. ओवीचे लग्न तिच्या कॉलेजमध्ये प्रेमात असणाऱ्या मानवसोबत होते. त्यांचा हा प्रेमविवाह असला तरी ते घरच्या सर्व लोकांच्या संमतीने विधिवत लग्न करणार होते. ती लग्नासाठी तयार होऊन बसली होती तेव्हा तिची जिवलग मैत्रीण सुद्धा आली होती. तिच्या म्हणण्यानुसार ओवीने तिने आणलेले सुरेख पेंचन पायात घालून दाखवले. तिला आवडले म्हणून सुधाला खूप समाधान वाटले. त्या दोघी बोलत होत्या तोच ओवीची वहिनी रागिनी तिथे येत तिला म्हणाली. ओवी, आवरले ना तुझे? चल, अक्षदांची वेळ झाली आहे. आणि हे काय घातलेस तू पायात? किती काळे मणी, आणि तू कसला धागा गुंपला आहे त्यात? रागिनी कपाळावर आठ्या पाडत तिच्या पायातील पैंजणाकडे पाहिले. पैंजण आहे वहिनी, सुधाने आत्ताच गिफ्ट दिले. मला खूप आवडले. तिने खूप प्रेमाने आणलेत म्हणून मी पायात घातले. आजकाल काळ्या मण्यांची फॅशन आहे ना. धाग्याचं ओवी म्हणत असशील तर शांतपणे ते म्हणाली. पॅकिंग करताना थोड्याच गुंतले वेळात असेल. ओवी त्यात आणि काय? मानव यांचे लग्न धूमधडाक्यात पार पडले. वधूवर सजवलेल्या गाडीने मानवच्या घरी आले. मानवची आई करुणा त्यांचे औक्षण करण्यासाठी आनंदी मुद्रेने दारात सज्ज होती. तिने हळदी कुंकू निरंजन असलेले औक्षणाचे ताट त्यांचे औक्षण करायला जसे समोर घेतले तोच त्या ताटातील दिवा विझून गेला. अरे देवा, हा संकेत म्हणायचा. असा कसा दिवा विझला? एवढी हवा पण नाही. हे तर अपशकुन झाले म्हणायचे. करुणाच्या मनात भीती दाटून आल्याने ती घाबरून म्हणाली. अगं आई, अपशकुन वगैरे काही नसतं ग. मी नाही मानत असल्या गोष्टी. होतं असं कधी कधी. त्यात काय एवढं? पुन्हा लाव ना दिवा. मानव करुणाला समजावत म्हणाला. मानवचे वडील शेखर व छोटा भाऊ कृष्णही तिची तशीच समजूत काढली. करुणाने पुन्हा दिवा लावला. ओवाळणार तोच पुन्हा दिवा विझला. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नंतरही कितीतरी वेळा तिने दिवा लावण्याचा प्रयत्न केला पण दिवा काही केल्या लागलाच नाही. दारातच उभ्या असलेल्या मानव वैतागत शेवटी म्हणाला. आई, राहू दे ना, दिवा लागत नसेल तर. उभे राहून पाय दुखायला लागलेत ग. खूप दमलोय. पटकन आवर ना, आराम करायचा आहे आम्हाला. मानव असा चिडक्या स्वरात म्हणाल्यामुळे हो हो ठीक आहे. ओवी, उजव्या पायाने माप ओलांडून आत ये. करुणाचे मन खट्टू झाले होते. त्यामुळे ती नाराजीने ओवीला म्हणाली. त्यांना दारात ताटकळत उभा ठेवणे तिलाही आता योग्य वाटलं नाही. उजव्या पायाऐवजी ओवीने डाव्या पायाने माप ओलांडले. त्यामुळे करुणा थोडी चिडत कपाळावर हात मारत तिला म्हणाली. हे भगवान, हे काय केलंस तू ओवी? उजव्या पायाने सांगितले होते ना तुला, मग तू डाव्या पायाने का माप ओलांडलेस? हा अजून एक अपशकुन झाला म्हणायचा. सॉरी आई, मी गोंधळून गेले होते. ओवी खाली मान घालून म्हणाली. अगं असू दे ना करुणा, आल्या आल्या लगेच सासूचा धाक दाखवू नकोस तिला. जा, आराम करा तुम्ही. शेखरने करुणाला दटावले आणि मानव आणि ओवी यांना जायला सांगितले. नंतर देवदर्शन व पूजा कशी बशी झाली. प्रत्येक वेळी काही ना काही विघ्न येत होते. त्यामुळे करुणाच्या मनात शंका वाढू लागली. पण तिने कोणाला बोलून दाखवले नाही. ओवी आणि मानव यांची मधुचंद्राची रात्र होती.
मानव खुश होऊन मस्तपैकी तयार होऊन रूम मध्ये आला. ओवी आधीच सजवलेल्या बेडवर तयार होऊन डोक्यावरून पदर घेऊन त्या पदराने पूर्ण चेहरा झाकून घेत दोन्ही हाताने गुडघे गुंफून मान खाली घालून बसली होती. तो दार लॉक करून तिच्या दिशेने येत हसत म्हणाला, हे काय ओवी, आपण काय नवीन आहोत का? पण आवडलं हं तुझं हे असं वागणं. तो उत्साह तिच्या जवळ गेला आणि तिच्या चेहऱ्यावरील पदर वर केला तेव्हा तिचा चेहरा पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. शिवाय त्याची बोबडी वळून त्याचे डोळे बाहेर यायचेच बाकी राहिले होते. तिचा चेहरा खूपच विद्रूप दिसत होता. ती विचित्र हसत घोगऱ्या आवाजात म्हणाली, दूर राहा हिच्यापासून. ही फक्त माझी आहे, फक्त माझी. हा हा हा. तो 2 पावलं मागेच सरकला. पण घाबरलेले असल्याने त्याच्या पायांना कंप सुटल्याने तो खाली पडला. त्याचे पूर्ण शरीर घामाने भिजून गेले होते. तो छातीवर हात ठेवून विस्पारलेल्या नजरेने पाहत हिम्मत करून अडखळत म्हणाला, कोण आहेस तू? माझी ओवी कुठे? तेवढ्यात दाराचे लॉक उघडून ओवी दुधाचा ग्लास घेऊन आत आली. त्याला असे जमिनीवर खाली पडलेले पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिने हातातला ग्लास तिथेच खाली ठेवून त्याला उठवत म्हणाली, अहो काय झालं तुम्हाला? असे खाली का बसलात तुम्ही? तिला पाहून त्याने पुन्हा बेडकडे पाहिले तर आता तिथे कोणीच नव्हते. तो भयभीत नजरेने पाहत उठून बेडकडे बोटाने इशारा करत तिला म्हणाला, तू इथे आहेस तर मग तिथं कोण होतं? तिथे तर कोणीच नाही. मी तर आत्ताच रूम मध्ये आले तुमच्या समोर. एकदा बेडकडे आणि नंतर परत मानवकडे आश्चर्याने पाहत ओवी म्हणाली, अगं खरंच सांगतोय मी, तिथे कोणीतरी होतं. तो भयभीत होऊन म्हणाला, तुम्हाला भास झाला असेल. या 2-3 दिवसात तुमची खूपच दगदग झाली आहे ना? तुम्हाला आरामाची गरज आहे. हे दूध प्या आणि झोपा बरं शांतपणे. ती दुधाचा ग्लास त्याच्या हातात देत म्हणाली. तिचं म्हणणं त्याला पटलं. दुधाचा ग्लास जसा त्याने हातात घेतला तसा तो त्या ग्लासात पाहून रक्त रक्त असे भीतीने ओरडत त्याने तो ग्लास खाली टाकून दिला. अहो कुठे आहे रक्त? हे तर दूध आहे. खाली सांडलेल्या दुधाकडे बोट दाखवून ती गोंधळून त्याला म्हणाली. त्याने आता पाहिले तर खरोखरच तिथे रक्त नसून दूध होते. हे भगवान म्हणत तो दोन्ही हाताने डोके गच्च धरून मटकन बेडवर बसला. अहो तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. तुम्ही झोपा, मी हे साफ करून झोपते. ती त्याच्या खांद्याला धरून बेडवर झोपवत त्याला म्हणाली. त्याने मान डोलावून व तो झोपण्यासाठी बेडवर पहुडला. तीही सांडलेले दूध साफ करून त्याच्या बाजूला झोपली. बऱ्याच वेळ मानूला झोप आली नाही. तो डोळे बंद करून विचारात गढून गेला. त्याच विचारात त्याला कधी डोळा लागला हे कळालेच नाही. मध्यरात्रीनंतर त्याच्या कानावर कोणीतरी स्पुंदून स्पुंदून रडत असल्याचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाने त्याला जाग आली. त्याने त्याच्या बाजूला पाहिले तर ओवी तिथे नव्हती. तो तिला शोधण्यासाठी उठला. तिला आवाज देत होता. बाथरूम मधून त्याला कुजबुजण्याचा आवाज आला. एवढ्या रात्री ओवी बाथरूम मध्ये कोणाशी बोलत आहे हे पाहण्यासाठी तो बाथरूमच्या अर्धवट उघडे असलेल्या दारातून त्याने पाहिले तर बेसिनचे नळ वाहत होते आणि ओवी समोर बाथ टबकडे पाहत हसत बडबडत बसली होती. ती त्याला पाठमोरी होती म्हणून त्याला तिचा चेहरा दिसला नाही. तो आवंड केळत हळूहळू तिच्या दिशेने जात तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ओवी, तू इथे काय करतेस? तिने जशी गरकन तिची मान वळवली तिचे ते भयानक रूप प्रचंड पाहून तो प्रचंड घाबरला. त्याचा जीव कंठाशी आला. तिचा चेहरा पांढरा फेक आणि डोळे बिना बुबुळाची पांढरे होती. ए तू इथे कशाला आलास? आम्ही बोलत होतो ना. ही फक्त माझी आहे. हिला हात लावून तू खूप मोठी चूक केलीस. आता भोग तुझ्या कर्माची फळं. घोगऱ्या पुरुषी आवाजात क्रूर हसत ओवी म्हणाली आणि तिने मानवचा गळा जोरात आवळला. त्याला हवेत उचलले आणि उचलून भिंतीवर आपटले.
मानव जोरात ओरडला आणि त्याला काही कळायच्या आत त्याच्या डोक्याला जोरात मार बसल्याने बेशुद्ध होऊन तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला. त्याच्या पडल्याच्या आवाजाने ओवीला जाग आली. तिने उठून पाहिले तर मानव बेडवर नव्हता. त्याला आवाज देत शोधत ओवी बाथरूम मध्ये आली. रक्तबंबाळ अवस्थेतल्या मानवला पाहून ती जोरात किंचाळली. तिच्या किंचाळण्याने घरातील सर्वजण जागे होऊन तिथे आले. त्याला तसे पाहून सगळेच घाबरले. पण क्रिशने प्रसंगावधान राखून वेळ न दवडता त्याला ताबडतोब 4 चाकी गाडीत घेऊन तो हॉस्पिटलमध्ये नेले. गाडीमध्येच त्याने डॉक्टरांशी संपर्क साधल्याने त्यांनी आणल्या आणल्या तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले होते. बरे झालं तुम्ही मानवला वेळेत आणले. थोडा जरी उशीर झाला असता तर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. पण आता धोका टळला आहे. घाबरायचे कारण नाही. 2-3 दिवसांनी तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टरांनी असे सांगितल्यावर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. करुणाने ओवीला नक्की काय झाले होते म्हणून विचारल्यावर तिने सांगितले, मला माहित नाही कसे झाले ते. मी झोपले होते. काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने मला जाग आली आणि जाऊन पाहिले तर हे पाहून मलाच चक्कर आली आणि मी जोरात किंचाळले. पुढचे तर तुम्हाला सगळंच माहित आहे. ती करुणाला बिलकुल रडू लागली. ठीक आहे, रडू नकोस, ती तिला सावरत म्हणाली. पण तिच्या डोक्यात वेगळेच विचार घोळत होते. तिचे मन ओवीविषयी संशय झाले होते. 2 दिवसांनी मानवला घरी सोडण्यात आले. नंतर तो ओवीशी बोलायलाही घाबरू लागला. ती त्याला म्हणाली, अहो खाऊन घ्या थोडं. किती बारीक झालात तुम्ही. मला एक कळत नाही, तुम्हाला इतकं लागलं तरी आणि मला कशी जाग आली नाही. तिने जेवणाचं ताट त्याच्या समोर ठेवले. मानव आधीच घाबरला होता. तिच्या प्रश्नाने तो अजूनच घाबरून गेला. त्याच्या घशातून आवाजच निघाला नाही. तिने एक घास त्याच्या तोंडापर्यंत नेला. त्याने भिवून तिचा हात पकडत नकारार्थी मान डोलावली. अहो असं का करताय? असं अनोळखीसारखे का वागत आहात तुम्ही माझ्याशी? ती त्याला उदासीने म्हणाली. तो काहीच न बोलता तिच्याकडे फक्त बघत होता. तिने पुन्हा घास त्याच्या तोंडासमोर धरला. यावेळी त्याने घास खाल्ला तेव्हाच ओवीच्या पाठीमागे एक काळी सावली लाल डोळ्यांनी त्याला रागात पाहत असलेली दिसली. तो खूप घाबरला. परंतु नंतर ती सावली अदृश्य झाली आणि ओवी विचित्रपणे भयानक हसत होती. ते पाहून मानव अजूनच घाबरला. तो घाबरून रूम मधून बाहेर पळून जाऊ लागला. त्याला असे पळताना पाहून करुणा त्याला म्हणाली, काय झालं रे तुला? इतकं घाबरून का पळत आहेस तू? हा ना, तुम्हाला असं पळताना पाहून असं वाटतंय जसं की कोणते तरी भूत बघितलं तुम्ही. ओवी त्याच्या मागून येत थोडी मस्करी करत म्हणाली, ए ओवी, कसे बोलतेय त्याला? एकतर तो आधीच घाबरलाय, वरून असं बोलतात का? खरंच आजकालच्या पोरींना ना अक्कलच नाही. कसं बोलावं काही कळतच नाही. करुणा चिडून तिला म्हणाली. तिचे बोलणे ऐकून ओवीचा चेहरा विचित्र झाला. ती रागात मोठ आवळत तिथून तिच्या रूम मध्ये येत म्हणाली, या म्हातारीला धडा शिकवायला हवा. सारखे मध्ये मध्ये करते. आजच रात्री हिचा खेळ संपवतोच. रात्री सर्व झोपले होते. मानव घाबरून त्याच्या रूम मध्ये न झोपता क्रिशच्या रूम मध्ये झोपला होता. रात्री 2 नंतर करुणाच्या कानावर काहीतरी विचित्र खुडबुड केल्याचा आवाज आला. एवढ्या रात्री कोण खुडबुड करतोय? असं म्हणून ती उठून आवाजाच्या दिशेने चालू लागली. आवाज किचन मधून येत होता. किचन मध्ये गेल्यावर तिने पाहिले की ओवी खिडकीतून बाहेर पाहत हसून कोणाशी तरी बोलत होती. ही एवढ्या रात्री कोणाशी बोलत आहे हा विचार करतच करुणा तिच्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागली. तिची चाहूल लागताच ओवी शांत झाली आणि तिने वळून तिच्याकडे पाहिले.
ओवीकडे पाहून करुणाची मात्र बोबडीच वळली. नक्की करुणाने काय पाहिले? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. क्रमशः लेखिका जयश्री